आता ही शिलाई मशीन पण फ्रीज देणार तुम्ही? हो, फ्री देणार. ते पण आमच्या RRR कंपनीचीच आहे. त्याच्यानंतर आपलं पिको फॉलचं. ही मशीन पण पिको फॉलची फ्री मध्येच देणार? हो, पिको फॉलचं पण फ्री मध्ये देणार. आणि शेजारी जी दुसरी मशीन ठेवली ओव्हरलॉक आहे सर, ही मशीन पण फ्री मध्ये देणार. म्हणजे एकंदरीत ह्या 3 मशीन आपण फ्री मध्ये देणार? हो हो. ज्यांना हे ऑफर नको तर त्यांना आमच्याकडे प्राइस नेगोशिएबल करून भेटेल. पण सध्या ऑफरसाठी आपल्या पुण्यामध्ये नवीन ब्रांच ओपन झाल्या म्हणून ही ऑफर लिमिटेड ठेवलेला आहे. कोणती पण मशीन घ्या तुम्ही, ऑफर सगळ्याच मशीनवर अवेलेबल आहेत. आता किती दिवस झाले ब्रांच ओपन झाली? 1 महिना झाला सर. नमस्कार मित्रांनो, व्यवसायाच्या शोधामध्ये आपण आज पुण्यामधील फुरसुंगी या ठिकाणी आलेलो आहोत. पाठीमागे बघू शकता आपण अशा प्रकारची ही मशीन आहे मित्रांनो. आणि ज्यांना घरी बसून व्यवसाय करायचा असेल ही एक चांगल्या प्रकारची व्यवसायाची संधी असणार आहे. आणि या व्यवसायाची अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रिया मॅडम. तर सगळ्यात अगोदर हे सांगा, हा कोणता व्यवसाय आहे आणि घरी बसल्या बसल्या एखाद्याला करायचा असेल तर तो कसं काय चालू करू शकतो? नमस्कार सगळ्यांना, माझं नाव प्रिया पवार, मी पुणे ब्रांच मॅनेजर आहे. हा घरी बसले व्यवसाय करण्यासाठी हा मशीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. घरचं काम झाल्यानंतर गृहिणीसाठी एक छोटासा उद्योग आहे. ह्या कामाची माहिती वगैरे कोण देणार? ज्यांना हे काम जमत नसेल तर त्यांना आम्ही अगोदर इकडे व्हिजिट करायला सांगतात. त्याच्यानंतर मशीनीची माहिती देतात की ह्या मशीनीवर काय काय कार्य होतं आणि कसं केलं जातं. आमच्याकडे सेल्स, सर्व्हिस आणि ट्रेनिंग पण दिली जाते. आमच्या पर्सन त्यांच्या घरी जाऊन डेमो देतील. व्यवसाय करायचा असेल अशा पद्धतीने करू शकतात. आणि त्यांची कमाई कशी होणार? मार्केटमध्ये हा ब्लाउज पीस जर तुम्ही घ्यायला गेलं तर ह्याची किंमत तुम्हाला 50 ते 100 रुपये मध्ये राहील. आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकतात की आरी वर्क झालेला आहे. हे 50 ते 100 रुपयामध्ये कापड भेटणारा आरी वर्क झाल्यानंतर ह्याची किंमत 1000 ते 2000 पस्तर होती. आरी वर्क हे जे आहे ते ह्याच मशीनवर केलेले? हो, त्यांना शिवणकाम येतं, त्यांना हे मशीन शिकण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार आहे. 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर समजून जाऊ. त्यावर आरी वर्क करू शकतात, साडी एम्ब्रॉयडरी करू शकतात, ब्लाउज एम्ब्रॉयडरी करू शकतात आणि कंपनीचे जे छोटे छोटे लोगोज जे असतात ते पण कार्य केलं जातं. मशीन घेतल्यानंतर आपल्याकडे 3 मशीनीचा ऑफर आहे. हे ऑफर कशासाठी म्हणजे जसं आपलं बुटीक जे असतं, बुटीक साठी फार उपयोग होतो त्याच्यासाठी. म्हणजे एक त्याच्यामध्ये सिलाई मशीन येते, पिको फॉल येते आणि ओव्हरलॉक. हे ऑफर फक्त लिमिटेड कस्टमर साठी ठेवलेलं आहे, चाललेली आहे आणि थ्रेड वर्क चालू आहे. हे कशाचं काम आहे, कशावरती चाललंय, कोणत्या कापडावरती? हे आपल्याकडे ह्याचे पीस पण अवेलेबल असते, तर ब्लाउज पीस असतं ना त्याच्यावर काम चालू आहे. हे आपलं दोऱ्याचं काम झाल्यानंतर हे आरी वर्कचा जे डिव्हाइस लावलेला आहे, जेव्हा दोऱ्याचं काम संपूर्ण होईल तेव्हा हे ऑटोमॅटिकली इकडं म्हणजे ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपलं आरी वर्क चालू होईल. हे डिस्प्ले आहे सर. डिस्प्ले म्हणजे आपला मोबाईलचा प्रकार जसा असतो ते मशीनीला पण अटॅचमेंट केलेला आहे. इकडे फंक्शन्स दिलेले आहेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. या 4 फंक्शन्स मध्ये आपल्याला डिझाईन सिलेक्शन करणे, कलर सिलेक्शन करणे आणि डिझाईन्सला रूटिंग सिलेक्शन करणे आणि फ्रेम सेटिंग करणे हा डिस्प्ले मध्ये दिला जातो. आणि इकडे तुम्ही पाहू शकतात की डिझाईनचे काउंटिंग किती, इथे काउंटिंग दिलेलं आहे, काम होताना किती स्टिचेस पडत आहेत हे पण दिलेलं आहे. ह्या साईडला पेन ड्राईव्ह, म्हणजे पेन ड्राईव्ह मधली डिझाईन सगळे असतात. मालचं काम, आपलं टी शर्ट वर काम आणि रेडीमेड गार्मेंट जे असतात, समजा टी शर्ट आलं, युनिफॉर्म आलं, प्रति प्रकाराचं काम त्याच्यावर तुम्ही करू शकता. 0 पासून सुरुवात कशी करायची ते आमची कंपनी तुम्हाला माहिती देईल. मशीन घेतल्यानंतर चालू कशी करायची, उद्योग कसं करायचा, व्यवसायाची माहिती कशी द्यायची लोकांना, ते आम्ही तुम्हाला मदत करू. दोऱ्याचं सिलेक्शनची डिझाईन कशी असते त्याच प्रकारे तुम्ही आरी वर्कचा पण सिलेक्शन तसाच असतो. पण इकडे जे 12 निडल दिलेले आहेत, इकडे पहा, हे 12 निडल जे आहे ते 12 निडललाच आपण आरी वर्कची निडल लावून काम करू शकतात. म्हणजे दुसऱ्या निडलला नाही वापरू शकत. जे आपल्याला अगोदर दोऱ्याचं काम झाल्यानंतरच डेड एंडला 12 निडलची मशीन आहे, त्या 12 निडलच्याला हा डिव्हाइस अटॅच केलेला आहे, त्याच्यानंतरच आपण कार्य करू शकतात. आरी वर्क कशा पद्धतीने होतं ते एकदा सांगा सगळ्यांना, म्हणजे माहिती होईल. आरी वर्क करण्यासाठी अगोदर दोऱ्याचं काम कम्प्लीट करावं लागतं. हे पहा, इकडे दोऱ्याचं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर इकडे आता सध्या सिंगल बीट्स चालू आहे आरी वर्कचं काम. ते आपापच सगळे मनी वगैरे लावले जातात मशीनवर? ऑटोमॅटिकली लागलेले. आणि ह्याच्यावरती जी डिझाईन तयार होती ती ह्या डिस्प्ले मध्ये अगोदरच ते सेटिंगचं ऑप्शन असतं ना, इकडे दिलेलं असतं. इकडे पाहू शकतात की हे प्लस मार्क कुठं कुठं जात आहे, तिकडे डिझाईन कम्प्लीट होत आहे. किती प्रकारचे आरी वर्क तयार केले जातात? 100 प्रकारच्या डिझाईन आहेत. काही लोकांना असं वाटतं की थ्रेड वर्कचं मशीन वेगळं असतं आणि आरी वर्कचं असतं, पण हे सेपरेट नसतं. एकाच मशीनमध्ये हे आपल्याला ऍड ऑन ऑप्शन अवेलेबल असतं. हे ह्याला अटॅचमेंट करून काम करू शकतात. एम्ब्रॉयडरी पण होती आणि आरी वर्क पण होतं. त्याच्यासाठी वेगळी मशीन घेण्याची काही गरज नाहीये, आपण अटॅचमेंट करून काम करू शकतात. आता ह्यामध्ये
एखादी डिझाईन करायची असेल, विशिष्ट प्रकारचा मोबाईल मधला फोटो असेल, लोगो असेल एखादा, अशा पद्धतीने ती होणार. जी नवीन डिझाईन जर घ्यायची असले ते आमच्या डिझायनरला पाठवायचं. डिझायनरला पाठवून ते आम्हाला डिझायनिंग करून मेलला पाठवतात. मेलला दिल्यानंतर पेन ड्राईव्ह मध्ये डाउनलोड करून काम करू शकतात. ते त्याच्यासाठी आम्ही डिझायनरचा नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. म्हणजे आमची कंपनी तुम्हाला 3500 डिझाईन प्रोव्हाइड करते. एखादा कस्टमर असा असता की त्याला नवीन डिझाईन हवी असते, ते घेऊन येतात. मग आम्ही त्यांचा नंबर डिझायनरला देतात. ते डिझायनर त्यांना डिझायनिंग करून मग आम्ही मेलला पाठवून देतो. आरी वर्कच्या ज्या डिझाईन असतात त्या खूपच वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. मग त्या डिझाईन्स वगैरे त्याची माहिती आरी वर्कच्या 100 डिझाईन्स तुम्हाला प्रोव्हाइड करत अल्बम सोबत दिले जातात तुम्हाला. पलीकडची मशीन आहे ती कशाची? ही पण अशीच आहे का? हा, हे पण एम्ब्रॉयडरीची मशीनच आहे, पण ह्याचा फ्रेम एरिया 20x48 आहे. आतापासून आपण जे पाहिलं ते 20x32 आहे आणि आता हे 20x48. म्हणजे हा मशीन जी मोठी दिसते ना, हे 20x48 ची आहे. हे पण सेम सिंगल हेड आहे, 12 निडलच असते. ह्याच्या 20x48 फ्रेम पण असतो आणि 20x32 पण असतो. या मशीनीला 2 फ्रेम दिले जातील. म्हणजे ज्याचं लेहंगाचं काम आहे आणि साडीचं काम आहे आणि कुर्तीचं ज्यांच्या कामं असतात ना, त्यांच्यासाठी 20x48 दिली जाते. आणि त्याच्यासोबत 20x32 आणि ब्लाउज वर्कचं पण दिलं जातं. म्हणजे मोठं काम करण्यासाठी मोठं काम करण्यासाठी हे मशीन दिलेलं जाते. त्याचा डिस्प्ले वगैरे हे असं सेमच सेमच असतो. फ्रेम साईज वेगळे असतात. आता हे कशाचं काम चालू आहे? हे जे डिझाईन केलेली आहे ब्लाउजचं काम चालू आहे सर. हे कोलम डिझाईन आहे. आता नॉर्मली अशा प्रकारची जी डिझाईन आहे त्याचा मार्केटमध्ये काय रेट चाललेला आहे? सर डिपेंड ऑन एरिया वाईज असतं. आपल्याकडे दुसरं जास्त एरिया जसे तसं प्राइस घेतला जातो. डिझाईन मध्ये बऱ्याचशा बारीक गोष्टी असतात. तर मग ह्या डिझाईन काढायच्या कशा? कोणती डिझाईन काढावी? त्याचं ट्रेनिंग वगैरे कोण देणार? ते आमची कंपनीच प्रोव्हाइड करेल. जेव्हा तुम्ही आमच्याकडून मशीन घ्याल, माहिती घ्याल, त्याचे ट्रेनिंग आम्हीच दिलं जातं. आणि काही महिला असं असतात की त्यांना मशीन नको, जसं ट्रेनिंग हवी असते, ते ट्रेनिंग पण आम्ही दिलं. आमच्याकडे अवेलेबल आहे. यानंतर ही मशीन कशाची आहे? पण 20x32 ची आहे, पण मॉडेल वेगळा आहे. RRR6G आहे. ह्याच्यामध्ये काय वेगळे? ह्या दोन मशीन पेक्षा सगळ्या मशीनी सारख्या आहेत सर. सगळ्याच मशीनी सारख्या आहेत. वेगळं काही नाहीये. फक्त ते पण 20x32 ची आहे, ही 20x48 ची आहे आणि हे 20x32 चीच आहे. म्हणजे ह्या दोन्ही मशीन मध्ये जे काम होतं तेच काम ह्या मशीनमध्ये पण होतं. मशीनीला लागणारे सगळं साहित्य आमच्याकडेच अवेलेबल आहे. बाहेरून तुम्हाला घ्यायची गरज नसते. म्हणजे तुम्ही सर्व साहित्य देणार त्यांना? दोरे असतील, फॅब्रिक असेल, आमच्याकडेच राहील सगळं. दोरे वगैरे ठेवलेले हे त्याचं काय? हे रेडीमेड बॉबिन आहेत. हे सगळं मटेरियल मशीनला लागणारच आहे. म्हणजे तुम्ही मटेरियल पण देणार? हो, मटेरियल पण भेटलं जाईल आपल्याकडे. अशा प्रकारच्या बॉबिन त्या एम्ब्रॉयडरी मशीनला लागतात? हो, रेडीमेड आहे ते. नॉर्मली कंपनीने दिलेले डिझाईन्सच नाही. एखादा कस्टमर असा असतो की त्याची स्वतःची डिझाईन घेऊन येते, ते डिझाईन पण ह्याच्यावर केला जातो. अनेक प्रकारचं एकंदरीत काम होऊ शकतं. धन्यवाद मॅडम, आपण खूपच चांगल्या प्रकारची या व्यवसायाची माहिती दिली. त्याबद्दल आपल्याला आणि आपल्या व्यवसायासाठी पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा. आता बघूयात मित्रांनो या व्यवसायातील काही उपयुक्त माहिती. मित्रांनो, मशीनचा वापर करताना उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक असणार आहे. आणि तसेच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ज्या 3 फ्री मशीनचा उल्लेख केला होता त्या 3 फ्री मशीन बद्दलची जी ऑफर आहे मित्रांनो, ती ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे. त्यासाठी भविष्यामध्ये ही ऑफर असणार नाही. केवळ काही मर्यादित दिवसांसाठी ही ऑफर असणार आहे. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. तसेच मित्रांनो, अशा प्रकारचा व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर योग्य ती माहिती घेणं आवश्यक असणार आहे. योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असणार आहे. त्या क्षेत्रातील तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं सुद्धा आवश्यक असणार आहे. आरी वर्क आणि एम्ब्रॉयडरी ही मशीनवरती कशा पद्धतीने केली जाते आणि त्या मशीनच्या माध्यमातून कशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने घरच्या घरी व्यवसाय करता येऊ शकतो, या संबंधित आपल्याला ही माहिती शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या संबंधित आपला काही प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांना सुद्धा शेअर करा. त्यांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती उपयोगाला येऊ शकते. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून वॉलवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील. धन्यवाद.